Good morning, friends. Today we want to start with the common disorders of respiratory system. In last lecture, we studied about the regulation of breathing. ब्रीदिंग कशा प्रकारे रेग्युलेट होतं तर ते आपण लास्ट लेक्चरला पाहिलं. त्याच्यामध्ये आपण सांगितलं की दोन कंपोनंट जे आहेत की जे ब्रीदिंग रेग्युलेट करतात. त्याच्यामध्ये एक कंपोनंट म्हणजे नर्व्स किंवा नर्व सिस्टीम आणि दुसरं म्हणजेच केमिकल. नर्व सिस्टीममध्ये सुद्धा आपण सांगितलं की त्याच्यामध्ये दोन ब्रेनचे पार्ट जे आहेत, म्हणजे ब्रेन जो आहे तर तो तीन भागामध्ये डिवाइड झालेला आहे, फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हँड ब्रेन. तर त्यापैकी हँड ब्रेनचा जो पार्ट आहे ज्याच्यामध्ये पॉन्स आणि मेडुला याचा समावेश होतो. पॉन्स अँड मेडुला दे आर टुगेदरली कॉल्ड ॲज दी ब्रेन स्टेम. त्याला ब्रेन स्टेम असं म्हणतो. आणि त्या पॉन्स आणि मेडुलामध्ये आपल्याला रेस्पिरेटरी सेंटर जे आहेत तर ती प्रेझेंट असलेली पाहायला मिळतात की ज्याच्याद्वारे ब्रिदिंग प्रोसेस जी आहे तर ती रेग्युलेट केली जाते. त्याच्यामध्येही आपण सांगितलं परत त्याचे तीन ग्रुप पडतात: इन्स्पिरेटरी सेंटर, इन्स्पिरेटरी आणि एक्सपिरेटरी सेंटर्स आणि न्यूमोटॅक्सिक सेंटर. त्यापैकी इन्स्पिरेटरी सेंटर आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये असणारं दुसरं जे आहे तर ते म्हणजे एक इन्स्पिरेटरी आणि एक्सपिरेटरी सेंटर. तर ते कुठं पाहायला मिळाले आपल्याला? दे आर प्रेझेंट इन दी मेडुला रिजन जो आहे त्या मेडुला ऑब्लॉंगेटा ब्रेनचा पार्ट तर त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. आणि न्यूमोटॅक्सिक सेंटर जे आहे की जे आपल्याला पॉन्समध्ये प्रेझेंट असलेलं पाहायला मिळतं आणि त्याद्वारे ब्रिदिंग प्रोसेस जी आहे तर ती रेग्युलेट होते. ब्रिदिंग म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं, वन इनहेलेशन अँड वन एक्सहेलेशन टुगेदर कॉल्ड ॲज दी ब्रिदिंग. त्याला आपण ब्रिदिंग असं म्हणतो. नॉर्मल अडल्ट पर्सन जो आहे तर त्याच्यामध्ये 12 टाइम्स पर मिनिट एवढं ब्रिदिंग होताना पाहायला मिळतं असं सांगितलं होतं आपण. आणि तेच न्यूबॉर्न बेबी जर असेल तर त्याच्यामध्ये साधारणतः ब्रिदिंग जे आहे तर ते 44 टाइम्स पर मिनिट एवढं होताना आपण सांगितलं. आणि एक ब्रीथ पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी जो आहे तर तो 5 सेकंद आहे. म्हणजे इन शॉर्टमध्ये आपण लास्ट लेक्चरला काय शिकलो हे आपण पाहिलं. नाऊ वी वॉन्ट टू स्टार्ट विथ दी कॉमन डिसऑर्डर्स ऑफ रेस्पिरेटरी सिस्टीम. रेस्पिरेटरी सिस्टीम जे आहे आपण सांगितलं ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम जे आहे तर ते दोन पार्टमध्ये डिवाइड झालेलं आहे: अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीम आणि लोअर रेस्पिरेटरी सिस्टीम. आणि मग त्याचे जे वेगवेगळे पार्ट जे आहेत तर त्याला इन्फेक्शन झाल्यामुळे वेगवेगळ्या डिसऑर्डर्स होऊ शकतात. तर त्याच्यामध्ये त्या सर्व डिसऑर्डर्स आपल्याला स्टडी करायचं आहे. त्याच्यामध्ये पहिली डिसऑर्डर जे आहे, सो दिस टेबल शोज दी डिफरंट डिसऑर्डर्स विच आर कॉज्ड टू दी रेस्पिरेटरी सिस्टीम. त्यापैकी पहिली डिसऑर्डर आहे एम्फायसेमिया. एम्फायसेमिया नावाची डिसऑर्डर जे आहे इन विच दी सिम्पटम्स आर नथिंग बट दी ब्रेकडाऊन ऑफ अल्व्होली. आता बघा, ज्यावेळेस आपण लंगचा स्टडी केला तर त्याच्यामध्ये आपण सांगितलं दी बंच लाईक स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज दी अल्व्होली. सॅक लाईक स्ट्रक्चर आहे किंवा ग्रेपचा बंच जसं दिसतो तर तसं असणारं जे स्ट्रक्चर जे आहे तर त्याला अल्व्होली आपण म्हणतो. एक असेल तर अल्व्होलस असं म्हणायचं. आणि सिंगल अल्व्होलस जो आहे तर त्याच्यामध्ये आपण पाहतो की साधारणतः असे सॅक लाईक स्ट्रक्चर आहे सिंगल अल्व्होलस. आणि त्याच्यामध्ये कॅव्हिटी पाहायला मिळते की त्याच्यामध्ये इन्स्पायर केलेली एअर जी आहे तर ती प्रेझेंट असलेली पाहायला मिळते. तर एम्फायसेमिया ही जी डिसऑर्डर आहे की ज्याच्यामध्ये काय सिम्पटम्स पाहायला मिळतात? ब्रेकडाऊन ऑफ अल्व्होली. लंग्समध्ये असणाऱ्या अल्व्होले जे आहेत तर त्या ब्रेक व्हायला लागतात. त्याच्यानंतर शॉर्टनेस ऑफ ब्रीथ. शॉर्टनेस ऑफ ब्रीथ म्हणजेच काय? नॉर्मल ब्रीदिंग जे आहे तर ते एक ब्रीथ साधारणतः 5 सेकंदमध्ये होतं. तेच त्या ठिकाणी म्हणजे शॉर्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि आपण ज्याला धाप लागणे असं म्हणतो तर अशा प्रकारे ब्रीदिंग जे आहे तर ते शॉर्ट झालेलं पाहायला मिळतं. म्हणून त्याला शॉर्टनेस ऑफ ब्रीथ हे दोन महत्त्वाचे सिम्पटम्स त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. एक म्हणजे ब्रेकडाऊन ऑफ अल्व्होली आणि दुसरं म्हणजे शॉर्टनेस ऑफ ब्रीथ. त्याच्यानंतर त्याचं कॉजेस काय आहे, कशामुळे ते होतं? तर दी एम्फायसेमिया दॅट डिसऑर्डर विच इज कॉज्ड ड्यू टू दी स्मोकिंग. रेग्युलर चेन स्मोकर जे आहेत, दी पर्सन्स विच यूज दी सिगार, बिडी एक्सेट्रा ॲज अ स्मोकिंग पर्पज. सो ड्यू टू दी स्मोकिंग दी एम्फायसेमिया विच इज कॉज्ड ॲज वेल ॲज इट इज कॉज्ड ड्यू टू दी एअर पोल्युशन. एअर पोल्युशन जे आहे, हवेमध्ये असणारे जे धुलीकण जे आहेत तर ते आपल्या शरीरामध्ये श्वसनावाटेत जाऊन त्याच्यामुळे सुद्धा हा एम्फायसेमिया जी डिसऑर्डर जे आहे तर ते आपल्याला होऊ शकते. म्हणजे पॉझिटिव्ह एजंट कोणकोणते झाले? पॉझिटिव्ह त्याच्यामध्ये स्मोकिंग आणि एअर पोल्युशन.
आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट जर पाहिली तर सगळ्यात महत्त्वाची ट्रीटमेंट जी आहे दॅट इज नथिंग बट दी क्विट स्मोकिंग. म्हणजे स्मोकर जे आहेत तर त्यांना हा एम्फायसेमिया होतो आणि म्हणून मग त्या व्यक्तीने ज्या व्यक्तीला एम्फायसेमिया झालेला आहे तर त्याने पहिल्यात सगळ्यात महत्त्वाचं काय केलं पाहिजे टू क्विट स्मोकिंग. स्मोकिंग जे आहे तर ते क्विट केलं पाहिजे, पूर्णपणे बंद केलं पाहिजे. त्याच्यानंतर अवॉइड पोल्युटेड एअर. म्हणजे पोल्युटेड एरिया जे आहेत बघा, इंडस्ट्रियल एरिया जर आपण पाहिले तर त्या ठिकाणी ट्रिमेंडस अमाऊंटमध्ये एअरमध्ये वेगवेगळे गॅसेस जे आहेत तर ते सोडले जातात आणि त्याच्यामुळं एअर जे आहे तर त्याची टोटली त्या ठिकाणी पोल्युटेड झालेली पाहायला मिळते. मग असे जे एरिया जे आहेत तर या एम्फायसेमिया असणारा जो पर्सन जो आहे म्हणजे दिस इज द पर्सन, तर त्याने हे जे पोल्युटेड एअर जे आहे तर ते अवॉइड करणं गरजेचं आहे किंवा होऊ नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून सुद्धा आपण काय केलं पाहिजे तर ज्या ठिकाणी फ्रेश एअर आहे तर अशा ठिकाणी आपण जास्तीत जास्त वावर असला पाहिजे आणि पोल्युटेड एअर ज्या ठिकाणी आहे तर तिथं आपण जाऊ नये. त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेट ऑक्सिजन टू रिलीव्ह द सिम्पटम्स. म्हणजे ज्या व्यक्तीला असे सिम्पटम्स पाहायला मिळतात किंवा हा एम्फायसेमिया पाहायला मिळतो तर त्या व्यक्तीला ऑक्सिजन देणं गरजेचं आहे की जेणेकरून त्याचे सिम्पटम्स जे आहेत तर ते कमी होताना पाहायला मिळतात. आलं लक्षात? तर पहिली डिसऑर्डर जे आहे तर त्याला एम्फायसेमिया असं म्हणायचं, विच इज caused due to the smoking and air pollution and symptoms are nothing but the breakdown of alveoli, shortness of the breath. आणि त्याच्यामध्ये ट्रीटमेंट काय आहे तर क्विट स्मोकिंग, अवॉइड पोल्युटेड एअर, ॲडमिनिस्टर ऑक्सिजन टू दी रिलीव्ह सिम्पटम्स. सिम्पटम जे आहेत तर ते रिलीव्ह करण्यासाठी त्या व्यक्तीला ऑक्सिजन देण्याची गरज आहे. ठीक आहे. नाउ वी वांट टू स्टार्ट विथ द सेकंड डिसऑर्डर दॅट इज नथिंग बट दी क्रॉनिक ब्रॉन्कायटिस. क्रॉनिक ब्रॉन्कायटिस हा एक डिसीज आहे ज्याला आपण जुनाट आजार असं म्हणतो. म्हणजे फार वर्षापासून चालत आलेला आजार जो आहे तर त्याला क्रॉनिक डिसऑर्डर असं म्हणायचं. आणि क्रॉनिक ब्रॉन्कायटिस जे आहे आपण पाहिलं की रेस्पिरेटरी ट्रॅक जो आहे तर त्याच्यामधला ट्रॅकिया जो आहे की जो ट्रॅकिया थोरॅसिक केजमध्ये आल्यानंतर तो बायफर्गेट होतो आणि त्याच्यापासून ब्रॉन्काय तयार होतात आणि परत लंग्समध्ये गेल्यानंतर त्या ब्रॉन्कायचं डिवायडेशन आणि रिडिवायडेशन होऊन ब्रॉन्क्युल्स जे आहेत तर ते तयार होतात आणि त्याला इन्फेक्शन होणं म्हणजेच काय क्रॉनिक ब्रॉन्कायटिस. आलं लक्षात? त्याच्यामध्ये त्या ब्रॉन्क्युल्स जे आहेत तर त्या ठिकाणी इन्फेक्ट झालेल्या पाहायला मिळतात. आता बघा तो डिसीजचे सिम्पटम्स काय आहेत कोणते पाहायला मिळतील तर त्याच्यामध्ये कफिंग, त्याचबरोबर शॉर्टनेस ऑफ ब्रेथ. तो जो व्यक्ती जो आहे त्याला क्रॉनिक ब्रॉन्कायटिस झालेला आहे तर त्याच्यामध्ये सिम्पटम्स पाहायला मिळेल म्हणजे कफिंग, सतत त्या व्यक्तीला खोकला येणं. त्याच्यानंतर शॉर्टनेस ऑफ ब्रीथ जे आहे तर ती शॉर्ट झालेली पाहायला मिळते म्हणजे जास्त धाप लागलेली त्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर हे जे पॉझिटिव्ह एजंट जे आहेत किंवा त्याचं कॉजेस जे आहे तर ते एम्फायसेमिया सारखेच पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये स्मोकिंग आणि एअर पोल्युशनमुळे आणि स्मोकिंगमुळे हा क्रॉनिक ब्रॉन्कायटिस जो आहे तर तो होऊ शकतो आणि तो होऊ नये किंवा झाला तर त्याच्यावरती ट्रीटमेंट आहे तर ती सुद्धा जवळजवळ सेम असलेली पाहायला मिळते. क्विट स्मोकिंग म्हणजे स्मोकिंग जे आहे तर ते क्विट करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अवॉइड पोल्युटेड एरिया जे आहे किंवा एअर जे आहे तर तिथं आपण जास्त वेळ थांबू नये किंवा फ्रेश एअरमध्ये थांबणं हे सगळ्यात उत्तम. म्हणजे अवॉइड पोल्युटेड एअर हा एक त्याच्यामध्ये सिम्पटम्स असलेला म्हणजे ट्रीटमेंट असलेली पाहायला मिळते. त्याच्यानंतर इफ पॉसिबल मूव टू दी वॉर्मर अँड ड्रायर क्लायमेट. म्हणजे जर आपल्याला शक्य असेल तर आपण ज्या म्हणजे पोल्युटेड एरिया जो आहे तर तिथून बाहेर पडून ज्या ठिकाणी वॉर्म आणि ड्राय क्लायमेट आहे तर अशा ठिकाणी आपण जर गेलो तर हा जो डिसीज जो आहे तर तो बरा होऊ शकतो. किंवा मेडिसिन जे आहे तर त्या मेडिसिनचा वापर करून सुद्धा आपण ही डिसऑर्डर जी आहे तर ती त्या ठिकाणी बरी करू शकतो. ही डिसऑर्डर म्हणजे क्रॉनिक ब्रॉन्कायटिस. क्रॉनिक म्हणजे लक्षात आलं की जुनाट आजार. आणि तिसरा जो प्रकार आहे आता तर तो म्हणजे ॲक्यूट ब्रॉन्कायटिस. सो विच इज दी थर्ड डिसऑर्डर caused to the respiratory system. रेस्पिरेटरी सिस्टीमला होणारी तिसरी डिसऑर्डर आहे त्याला ॲक्यूट ब्रॉन्कायटिस असं म्हणायचं. याच्यामध्ये बघा सिम्पटम्स काय पाहायला मिळतात. इन्फ्लमेशन टू दी ब्रॉन्काय जे आहेत तर त्या इन्फ्लमेट होतात म्हणजे सूज झालेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते ब्रॉन्कायला. त्याच्यानंतर शॉर्टनेस ऑफ ब्रीथ हे कॉमन आपल्याला सिम्पटम पाहायला मिळतो बघा, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ. त्यानंतर येलो म्युकोस कफ डॉट म्हणजे बघा त्या व्यक्तीमध्ये येलो म्युकोस जे आहेत स्पुटम जे आहेत किंवा आपण त्याला बेडके असं म्हणतो तर ते त्या व्यक्तींमध्ये तयार होताना पाहायला मिळतात. रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये येलो म्युकोस जो आहे तर तो कफ झालेला म्हणजे बाहेर पडताना पाहायला मिळेल.
हे त्याचे सिम्पटम्स झाले. त्याच्यानंतर तो कशामुळे होतो, इट इज ड्यू टू दी व्हायरस अँड बॅक्टेरिया. व्हायरसेस आणि बॅक्टेरिया जे आहेत तर त्याच्यामुळे हा ॲक्यूट ब्रॉन्कायटिस जो आहे तर तो होताना पाहिला आहे. आणि याची ट्रीटमेंट जर पाहिली की बॅक्टेरियल कॉज इज देअर, म्हणजे हा जो ॲक्यूट ब्रॉन्कायटिस हा बॅक्टेरियामुळे जर झालेला असेल तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, ते अँटीबायोटिक जे आहेत तर ती त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. म्हणजे अँटीबायोटिक जर आपण घेतली तर तो आजार जो आहे बॅक्टेरियल इन्फेक्शन जे आहे तर ते कमी होऊ शकतं. त्याच्यानंतर कफ सिरप जे आहे, कारण त्याच्यामध्ये कफ होतो असं आपण सांगितलंय, आणि म्हणून कफ सिरप जे आहे, कफ मेडिसिन जे आहे तर ते त्या पर्सनने, इन्फेक्टेड पर्सनने घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर डिकॉक्सिजन जे आहे, डिकॉक्सिजन, त्याच्यानंतर यूज वेपरायझर्स, आपण जरा बघा वाफ घेणं असं म्हणतो, तर ते वेपरायझर जर यूज केले तर त्यामुळे त्या व्यक्तीचा हा जो डिसीज जो आहे त्याला आपण ॲक्यूट ब्रॉन्कायटिस असं म्हणतो. म्हणजे लगेच झालेला जो आजार आहे, अचानक झालेला, तर त्याला ॲक्यूट ब्रॉन्कायटिस असं म्हणायचं. आणि क्रॉनिक म्हणजे जुना आजार जो आहे फार दिवसापासून, तर त्याला क्रॉनिक ब्रॉन्कायटिस असं म्हणायचं. तिसरी डिसऑर्डर त्याला ॲक्यूट ब्रॉन्कायटिस असं म्हणायचं. आणि चौथी जी आहे तर ते म्हणजे सायनायटिस नावाचे डिसऑर्डर आहे की ज्याच्यामध्ये सिम्पटम्स काय पाहायला मिळतात, इन्फ्लमेशन ऑफ दी सायनसेस अँड म्युकस डिस्चार्ज. त्या व्यक्तीमध्ये सायनसेस म्हणजे पोकळे जे आहेत, रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये असणाऱ्या ज्या कॅव्हिटी ज्या आहेत तर त्याला सायनसेस असं म्हणायचं. किंवा नेझल कॅव्हिटी असेल किंवा ट्रॅकिया असेल तर त्याच्यामध्ये पोकळी जी आहे तर त्याला त्या ठिकाणी इन्फ्लमेशन म्हणजे सूज येणे, तर ते इन्फ्लमेशन पाहायला मिळतं. त्याचबरोबर म्युकस जो आहे तर तो जास्तीत जास्त त्या ठिकाणी फॉर्म होतो, कारण का तर ते जे पॅथोजन जे आहेत ते त्याला ट्रॅप करण्यासाठी म्युकस जो आहे तर तो मोठ्या प्रमाणात डिस्चार्ज होतो. त्याच्यानंतर त्याचा कॉज जो आहे तर तो सुद्धा बॅक्टेरिया आणि व्हायरसेस, म्हणजे व्हायरस किंवा बॅक्टेरियाच्या इन्फेक्शनमुळे हा डिसीज त्या ठिकाणी होऊ शकतो. आणि त्याच्यानंतर त्यालाही ट्रीटमेंट जर पाहिली तर त्याच्यामध्ये ती जर म्हणजे जर इन्फेक्शन बॅक्टेरियल असेल तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीने सुद्धा अँटीबायोटिक जे आहेत तर ते घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कफ मेडिसिन असतील किंवा डिकॉक्सिजन म्हणजे आपण त्याला काढा असं म्हणतो तर तोही घेणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर वेपरायझर जे आहे तर त्या वेपरायझरचा आपण त्या ठिकाणी जर त्या व्यक्तीने वापर केला तर तो जो आजार जो आहे ज्याला आपण सायनायटिस असं म्हणू शकतो तर तो त्या ठिकाणी त्या व्यक्तीचा बरा झालेला आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे. नेक्स्ट डिसऑर्डर बघा, पाचवी लॅरिंजायटिस. So it is nothing but the infection to the larynx. So due to that it is called as the laryngitis, which is the disorder caused to the respiratory system due to the infection. So in this disorder the symptoms are inflammation to the larynx. Larynx जो आहे ज्याला आपण व्हॉइस बॉक्स असं म्हणतो तर त्याला इन्फ्लमेशन आलेलं पाहायला मिळतं. as well as inflammation to the focal cord. focal cord जो आहे तर त्यालाही इन्फ्लमेशन म्हणजे आपण सांगितलं सूज, की फोकल कॉर्ड असेल, लायरिंग्स असेल तर त्याला इन्फ्लमेशन होतं. त्याचबरोबर सोअर थ्रोट हे एक सिम्पटम पाहायला मिळतो. त्याच्यानंतर हॉर्सनेस ऑफ दी व्हॉइस जो आहे तर त्याच्यामध्ये हॉर्सनेस आलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याच्यानंतर म्युकस बिल्टअप अँड कफ फॉर्मेशन इनटू दी लॅरिंग्स. त्या ठिकाणी म्युकस फॉर्मेशन जे आहे तर ते जास्त प्रमाणात म्युकस फॉर्मेशन होतं त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला ट्रॅप करण्यासाठी. आणि त्याचबरोबर कफ जो आहे, खोकला जो आहे तर तोही त्या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळेल. सो दीज आर दी डिफरंट सिम्पटम्स ऑफ दी लॅरिंजायटिस. आणि हा लॅरिंजायटिस कशामुळे होतो, ड्यू टू दी इन्फेक्शन ऑफ व्हायरसेस अँड बॅक्टेरिया. ड्यू टू दी इन्फेक्शन ऑफ व्हायरसेस अँड बॅक्टेरिया the laryngitis which is developed or that disorder found to the respiratory system of human being. आणि त्याचे जर ट्रीटमेंट आपण पाहिले तर याच्यामध्ये सुद्धा बघा, इफ बॅक्टेरियल इन्फेक्शन इज देअर, जर बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर त्या ठिकाणी काय करणं गरजेचं आहे, टेक अँटीबायोटिक्स. वेगवेगळ्या प्रकारची जी अँटीबायोटिक जे आहे तर ती घेणं गरजेचं आहे त्या पेशंटने. त्याचबरोबर कफ मेडिसिन जे आहे, वेगवेगळे जे कफ सिरप असतात तर तेही त्यांनी घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर व्हॉइस रेस्ट. सो दिस इज दी इम्पॉर्टंट ट्रीटमेंट ॲज फार ॲज दी लॅरिंजायटिस इज कन्सर्न. म्हणजे ज्या व्यक्तीला लॅरिंजायटिस झालेला आहे तर त्याने साधी आणि सोपी ट्रीटमेंट म्हणजेच काय तर
व्हॉइस रेस जो आहे म्हणजे बोलणं थोडंसं कमी केलं पाहिजे, आवाज जो आहे तर तो थोडासा थोडा वेळ का होईना आपण तो बंद केला पाहिजे. म्हणजे व्हॉइस रेस हा सगळ्यात महत्त्वाची ट्रीटमेंट असलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर अवॉइड इरिटंट्स लाईक दी स्मोक, म्हणजे ज्याच्यामुळे आपल्याला लॅरिंग्सला इरिटेट होईल किंवा रेस्पिरेटरी सिस्टीमला इरिटेट होतं, तर असे इरिटंट्स जे आहेत, फॉर एक्झाम्पल स्मोक असेल किंवा वेगवेगळे केमिकल्स असतात की ज्याच्यामुळे आपल्याला इरिटेशन होतं, तर किंवा वेगवेगळे पोलर असतात की ज्याच्यामुळे आपल्याला इरिटेशन होतं, तर ते इरिटंट अवॉइड करणं हे गरजेचं आहे. किंवा जिथे ते इरिटंट्स सापडतात तर त्या ठिकाणी आपण जाऊ नये. आलं लक्षात? which is the fifth disorder called as the laryngitis. Then sixth one, which is called as the pneumonia. So which is the most common disorder found in the respiratory system. Respiratory system मध्ये पाहायला मिळणारी हे महत्त्वाची कॉमन डिसऑर्डर पाहायला मिळते न्यूमोनिया. याच्यामध्ये सुद्धा बघा सिम्पटम्स काय पाहायला मिळतात, इन्फ्लमेशन टू दी लंग्स. त्या व्यक्तीचं लंग जे आहे तर त्या लंग्सला म्हणजेच काय लंग्स किंवा अल्व्होलस मध्ये असतील तर त्याला इन्फ्लमेशन होतं. त्याचबरोबर माइल्ड टू सिव्हिअर कफ अँड फिवर, त्या व्यक्तीमध्ये थोड्याफार प्रमाणात किंवा जर इन्फेक्शन जास्त प्रमाणात झालं तर त्या व्यक्तीमध्ये सिव्हिअर कफ आणि फिवर जो आहे, कफ म्हणजे खोकला आणि फिवर म्हणजे ताप जो आहे तर त्या व्यक्तीला आलेला पाहायला मिळेल. त्याचबरोबर शॉर्टनेस ऑफ ब्रीथ. सो विच इज द कॉमन सिम्पटम्स इन दी ऑल डिसऑर्डर्स. शॉर्टनेस ऑफ ब्रीथ पाहायला मिळते. त्याच्यानंतर चिल्स म्हणजे काय, तर त्या व्यक्तीला थंडी वाजून आल्यासारखं आपल्याला पाहायला मिळतं, म्हणजे थंडी वाजते. त्याच्यानंतर स्वेटिंग, थंडी वाजून आल्यानंतर परत ताप येतो, ताप आल्यानंतर परत त्या व्यक्तीला घाम आलेला पाहायला मिळतो, दरदरून घाम येतो. त्याचबरोबर चेस्ट पेन, म्हणजे त्या व्यक्तीची छाती दुखायला लागते, कारण लंग्सला इन्फेक्शन झालेलं असतं, त्यामुळं लंग्स कुठे प्रेझेंट आहेत, सो दे आर प्रेझेंट इन दी थोरॅसिक केस अँड ड्यू टू दॅट दी चेस्ट पेन विच इज ऑब्झर्व्ड इन दी न्यूमोनिया ॲज वेल ॲज दी ब्लड इन दी म्युकस. जास्तच इन्फेक्शन झालं तर इंटरनल लाइनिंग जे आहे तर ते डॅमेज व्हायला लागतं रेस्पिरेटरी ट्रॅकचं, आणि त्याच्यामुळं कधी कधी ब्लड जो आहे तर तो म्युकसमधून बाहेर पडायला लागलेला पाहायला मिळतो न्यूमोनिया. किंवा अल्व्होला जे आहेत तर त्या अल्व्होली ब्लॉक होताना आपल्याला पाहायला मिळतात न्यूमोनियामध्ये. आणि त्या व्यक्तीला जर इन्फेक्शन जास्त प्रमाणात झालं तर आपल्याला पाहायला मिळतं की त्या व्यक्तीची डेथ सुद्धा होते. इव्हन आता आपण जो कोरोना डिसीज सध्या अनुभवतोय तर त्याच्यामध्ये सुद्धा त्या व्यक्तींमध्ये न्यूमोनिया होताना पाहायला मिळतो. लंग्स जे आहेत तर ती इन्फ्लेमेट होतात, ब्लॉक होतात अल्व्होला, आणि त्यामुळं त्या व्यक्तीला श्वास घ्यायला त्रास होऊन त्या ठिकाणी त्या व्यक्तीची डेथ सुद्धा होऊ शकते. त्याच्यामुळं हा न्यूमोनिया जो आहे तर तो मोस्ट कॉमन डिसीज आहे, परंतु मोस्ट डेंजरस असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्या व्यक्तीमध्ये लंग्समध्ये इन्फ्लेमेशन होतं, माइल्ड किंवा सिव्हिअर कफ आणि फिवर पाहायला मिळतो, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, चिलिंग, स्वेटिंग आणि चेस्ट पेन जे आहे, आणि त्याचबरोबर ब्लड इन म्युकसमधून ब्लड जे आहे तर ते बाहेर पडताना पाहायला मिळतं. ठीक आहे. आणि हा सुद्धा डिसीज कशामुळे होतो, ड्यू टू दी व्हायरसेस अँड बॅक्टेरिया. व्हायरस किंवा बॅक्टेरियाच्या कॉजमुळे, इन्फेक्शनमुळे हा डिसीज जो आहे तर तो कॉज होताना पाहायला मिळतो, त्याला आपण न्यूमोनिया असं म्हणतो. आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट काय, कन्सल्ट फिजिशियन इमिजिएटली. म्हणजे हे खूप महत्त्वाचं आहे. ज्या व्यक्तीला न्यूमोनिया झालेला असेल किंवा न्यूमोनिया सदृश्य जर हे सिम्पटम्स पाहायला मिळाले तर त्या व्यक्तीने सगळ्यात पहिल्यांदा काय केलं पाहिजे, तर त्याचा कोण जो फिजिशियन असेल किंवा त्याचा फॅमिली डॉक्टर जो असेल तर त्या फॅमिली डॉक्टरला भेटणं हे गरजेचं आहे आणि त्याच्याशी कन्सल्टिंग करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर यूज ऑफ अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक जे आहेत तर ती यूज केली पाहिजे ट्रीटमेंटसाठी. त्याच्यानंतर कफ ही होतो, त्याच्यामुळं कफ मेडिसिन जे आहे तर त्याचाही यूज केला पाहिजे. आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीला सतत म्हणजे वाफ देणे, ज्याला आपण वेपरायझेशन किंवा स्टे वॉर्म असं म्हणलेले, वॉर्म कंडिशनला त्या पेशंटला ठेवणं हे गरजेचं आहे. जर त्या ठिकाणी त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट दिली तर तो न्यूमोनियाचा जो पेशंट जो आहे तर तो बरा होऊ शकतो. परंतु विच इज दी वन ऑफ दी इम्पॉर्टंट डिसऑर्डर ॲज फार ॲज दी रेस्पिरेटरी सिस्टीम ऑर डिसऑर्डर आर कन्सर्न. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे तर ते अस्थमा, ज्याला आपण मराठीमध्ये दमा असंही म्हणतो. त्याच्यामध्ये बघा कॉन्स्ट्रिक्शन ऑफ ब्रॉन्क्युल्स. ब्रॉन्क्युल जे आहेत तर ते कॉन्ट्रॅक्ट होताना पाहायला मिळतात. त्याच्यानंतर म्युकस बिल्डअप इन दी ब्रॉन्क्युल्स. ब्रॉन्क्युल जे आहेत तर त्याच्यामध्ये म्युकस फॉर्म होतो. त्याचबरोबर पिरियडिक व्हिजलिंग अँड डिफिकल्टी इन ब्रीदिंग. ब्रीदिंगमध्ये डिफिकल्टी येताना पाहायला मिळते आणि सतत त्याला
त्रास होताना म्हणजे थोडंसं अस्वस्थ झाल्यासारखं त्या व्यक्तीला आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर ह्याचाही पॉझिटिव्ह एजंट जो आहे तर तो म्हणजे ॲलर्जी कंडिशन जे आहे, पोलन ॲलर्जी असेल किंवा फूड ॲलर्जी असेल एखाद्या व्यक्तीला, किंवा त्याचबरोबर फूड ॲडिक्टिव्ज असेल, एकच अन्न सतत खाण्याने सुद्धा तो होऊ शकतो. आणि पेट हेअर जे आहेत, आपण पेट ॲनिमल जे पाळतो तर त्याचे जे हेअर जे आहेत तर त्याच्या ॲलर्जीमुळे सुद्धा आपल्याला हा डिसऑर्डर जो आहे, अस्थमा जो आहे तर तो होऊ शकतो. म्हणजे हा ॲलर्जिक शक्यतो डिसीज असलेला पाहायला मिळतो की जो रेस्पिरेटरी सिस्टीम झालेला पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये मेनली पोलन ग्रेनची ॲलर्जी असेल किंवा फूडची ॲलर्जी त्या व्यक्तीमध्ये पाहायला मिळते. त्याच्यामुळं हा अस्थमा होतो. आणि त्याच्यासाठी ट्रीटमेंट काय, यूज ऑफ इनहेलंट्स टू ओपन पॅसेज, ओपन पॅसेज वे, म्हणजे त्या व्यक्तीने इनहेलंट जे आहेत तर ते वापरले पाहिजेत की जेणेकरून त्या ठिकाणी त्याला त्रास होणार नाही. आणि त्याचबरोबर अवॉइड इरिटंट ज्या गोष्टींपासून त्याला इरिटेशन होतं म्हणजे रेस्पिरेशनसाठी, तर रेस्पिरेटरी ट्रॅकला इरिटेशन होतं तर असे इरिटंट जे आहेत, फॉर एक्झाम्पल पोलन ग्रेन्स असतील किंवा त्याचबरोबर वेगवेगळे जे केमिकल्स असतील किंवा त्याचबरोबर एअर पोल्युशनचे वेगवेगळे पोल्युटंट्स असतील की ज्याच्यामुळे त्या व्यक्तीला त्रास होतो, तर त्या ठिकाणी त्याने जाऊ नये किंवा ते अवॉइड करणं हे गरजेचं आहे. तो डिसीज जो आहे तर त्याला पण अस्थमा असं म्हणतात. आणि लास्ट जो आहे तर तो म्हणजे ऑक्युपेशनल रेस्पिरेटरी डिसऑर्डर. ऑक्युपेशनल म्हणजे व्यावसायिकदृष्ट्या खाणकामगार असतील किंवा स्पिनिंग जीनमधले जे कामगार जे आहेत तर त्यांच्यामध्ये होणारे जे डिसीजेस आहेत किंवा मिल कामगार असतील तर त्यांना होणारे डिसीज त्याला आपण ऑक्युपेशनल रेस्पिरेटरी डिसीज असं कॉमनली म्हणतो. त्याच्यामध्ये सिलिकॉसिस आणि ॲस्बेस्टॉसिस असे दोन डिसऑर्डर त्यामध्ये पाहायला मिळतात. आणि त्याचे जे सिम्पटम्स जे आहेत ते म्हणजे फायब्रोसिस किंवा लंग डॅमेज, त्या व्यक्तीमध्ये सतत हे जे वेगवेगळे पार्टिकल्स जे आहेत, डस्ट पार्टिकल्स असतील तर किंवा जे कॉटन जो असतो कॉटनचे पार्टिकल जे आहेत तर ते शरीरामध्ये जाऊन त्या ठिकाणी फायब्रोसिस किंवा त्याचबरोबर लंग डॅमेज त्या व्यक्तीचं होऊ शकतं. रेस्पिरेटरी ट्रॅक जो आहे तर तो डॅमेज होऊ शकतो. त्याच्यामध्ये बदल कॉजेस काय आहेत तर लॉंग टर्म एक्सपोजर टू दी डस्ट पार्टिकल्स बाय दी दॅट वर्कर. तो जो कामगार जो आहे तर तो सतत त्या डस्ट पार्टिकलला सामोरं गेला काम करत असताना, तर त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्याला ही डिसऑर्डर होते. त्याच्यामध्ये सिलिका असेल तर त्याच्यामुळे सिलिकॉसिस हा डिसीज होतो. आणि ॲस्बेस्टॉसला सतत तो एक्सपोज झाला तर त्याच्यामुळे ॲस्बेस्टॉसिस हा डिसीज होतो. मग त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे, त्याच्यासाठी ट्रीटमेंट किंवा प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून काय वापरलं पाहिजे, यूज ऑफ मास्क. सध्याच्या कंडिशन आपण बघतोय प्रत्येकाला मास्क वापरणं हे कंपल्सरी झालेलं आहे कोरोनाच्या इन्फेक्शनमुळे, किंवा कारण तो इन्फेक्टिव्ह डिसीज आहे. एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये आपण एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे तो डिसीज होतो. तसंच ते जे पॅथोजन जे आहेत तर ते एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे एकमेकांपासून ट्रान्सफर होतात. तसं हा जो डिसीज जो आहे की ज्याला ऑक्युपेशनल रेस्पिरेटरी डिसऑर्डर आपण म्हणतो, त्याच्यामध्ये सिलिकॉसिस किंवा ॲस्बेस्टॉसिस आहे, तर ते होऊ नये म्हणून त्या व्यक्तीने, त्या कामगार जे आहेत तर त्यांनी काय केलं पाहिजे, प्रोटेक्टिव्ह मास्क जे आहे, प्रोटेक्टिव्ह मास्क विच आर यूज्ड बाय दी वर्कर्स ड्युरिंग दी वर्क. काम करत असताना सतत त्यांनी मास्कचा वापर केला पाहिजे. त्याच्यानंतर गिअर ड्युरिंग दी वर्क, यूज ऑफ गिअर्स किंवा अजून जे वेगवेगळे काय सिम्पटम्स आहेत तर त्याच्यानुसार त्या ठिकाणी ट्रीटमेंट देणं हे गरजेचं आहे. आणि सतत जर त्रास होत असेल तर त्याने मास्कचा वापर करणं हे सगळ्यात चांगली गोष्ट असलेली पाहायला मिळते. ठीक आहे. सो दीज आर दी डिफरंट डिसऑर्डर्स विच आर कॉज्ड ड्यू टू दी इन्फेक्शन टू दी रेस्पिरेटरी सिस्टीम. रेस्पिरेटरी सिस्टीमला इन्फेक्शन झाल्यामुळे होणारे हे वेगवेगळे आजार असलेले आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे.